अशी मऊसूत मोकळी सुटसुटीत चमचमीत व्हेज बिर्याणी बघितली ना, अगदी बघता क्षणी खाऊ वाटते. तर नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले चमचमीत अशा व्हेज बिर्याणीची रेसिपी. बनवायला अगदी सोपी आहे. भाज्या मॅरिनेट न करता, बिर्याणीला दम न देता, फक्त कुकरच्या एका शिटीमध्ये आज आपण ही चमचमीत व्हेज बिर्याणी बनवलेली आहे. तरीसुद्धा चवीला अप्रतिम लागते. अगदी बघता क्षणी खाण्याची इच्छा होते. तर दिसायला जेवढी ही भारी चमचमीत दिसते ना, तेवढीच खायला देखील मस्त लागते. तर चला तर मग आता सुरुवात करूया. तर व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला इथे लागणार आहे तांदूळ. तर इथे मी हे बासमती तांदूळ, जे लॉंग तांदूळ असतं ते घेतलेलं आहे. जे आपण रेग्युलर बिर्याणीसाठी वापरतो तेच तांदूळ घ्यायचं आहे. तुम्ही बिर्याणीसाठी जे कोणतं तांदूळ वापरता ते तुम्ही इथे घेऊ शकता. तर इथे मी 1 वाटी वजनी प्रमाणात 200 ते 250 ग्रॅम इतकं हे तांदूळ घेतलेलं आहे. तर आता आपल्याला हे जे तांदूळ आहे 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर या तांदळाच्या प्रमाणामध्ये आपल्याला 2 ते 3 लोकांसाठी ही बिर्याणी पुरेशी होते. तर इथे बघा, तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता आपल्याला हे तांदूळ भिजत ठेवायचं आहे. त्यासाठी यामध्ये तांदूळ बुडेल इतकं यामध्ये पाणी घालूया आणि 15 ते 20 मिनटं आपण हे भिजत ठेवूया. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. तर त्यासाठी एका कुकरमध्ये आपल्याला अर्धा कप इतकं तेल घालायचं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं. तेल चांगलं सुरुवातीला गरम करून घेतलं की आपल्याला सोपं पडतं. तर आता तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे कांदा. तर इथे मी 2 ते 3 मोठे कांदे असे उभे स्लाइस करून घेतलेत. तर कांदा आपल्याला आता छान तांबूस रंगावरती, अगदी मध्यम आचेवरती तळून घ्यायचं आहे. म्हणजेच बिर्याणीसाठी लागणारा आपल्याला बरिस्ता बनवून घ्यायचा आहे. तर बिर्याणीसाठी जो आपण कांदा वापरतो तळलेला, त्याला बरिस्ता असं म्हटलं जातं. तर कांदा नेहमी आपल्याला मध्यम आचेवरतीच तळायचा आहे. जर तुम्ही मोठ्या आचेवरती कांदा जर तळला तर तो जळण्याची शक्यता असते आणि त्याचा जो वास आहे तो बिर्याणीमध्ये अजिबात चांगला लागत नाही. म्हणून नेहमी कांदा हा आपल्याला मध्यम आचेवरतीच तळून घ्यायचा आहे. तर इथे बघा, अगदी 3 ते 4 मिनिटामध्येच हा कांदा मस्त असा कुरकुरीत सोनेरी रंगावरती मी तळून घेतलेला आहे. तर अगदी छान कुरकुरीत झाला आहे. तर अगदी 5 ते 6 मिनटं लागले हे कांदा तळण्यासाठी. तर आता आपण हे बाजूला काढून तेल निथळण्यासाठी ठेवून देऊया. तर आता याच तेलामध्ये आपल्याला काही काजूचे तुकडे घालायचे आहेत. जर तुम्हाला यामध्ये तेल जास्त वाटत असेल तर तुम्ही यामधलं थोडंसं तेल आता बाजूला काढून घेऊ शकता. तर इथे मी अगदी 5 ते 6 काजूचे तुकडे घेतले. तर आता हलकासा तांबूस रंग येईपर्यंत आपण काजूचे तुकडे तळून घेऊया. तर काजू घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी देखील चालेल. तर काजू छान तळून झालेला आहे. हे आपण आता बाजूला काढू आणि आता याच तेलामध्ये काही आपल्याला पनीरचे तुकडे देखील घालायचे आहे. तर इथे मी 100 ते 150 ग्रॅम इतकं पनीरचे तुकडे घेतले. तर आता पनीर देखील आपल्याला हलकासा तांबूस रंग येईपर्यंत आणि हलकंसं वरून क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर इथे बघा, पनीर जे आहे मी छान असं हे तळून घेतलं आहे. हलकंसं तांबूस रंग आलेला आहे. तर आता हे देखील आपण बाजूला काढून घेऊया. तर आता याच कुकरमध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहेत. तर त्यामध्ये इथे मी 1 इंच दालचिनीचा तुकडा, 1 तमालपत्र, 3 ते 4 काळी मिरी, 2 हिरवी वेलची, त्याचबरोबर 1 चमचा जिरे. तर आता हे जे सगळे खडे मसाले आहेत ते आपण एकदा अर्धा ते 1 मिनटं चांगलं तेलामध्ये परतून घेऊया. तर आता खडे मसाले मी चांगले परतून घेतलेले आहेत. तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक असे चिरलेले आणि कांदा देखील आपण तेलामध्ये छान असा परतून घेऊ. त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या. तर कांदा हलकासा मऊ होईपर्यंत आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. तर ही जी व्हेज बिर्याणी आहे ती बनवायला अगदी सोपी आहे. जास्त पसारा न करता अगदी झटपट कुकरच्या एका शिटीमध्ये तयार होते, तरी देखील चवीला अप्रतिम लागते. तर इथे बघा, कांदा हलकासा मऊ झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा आले लसणाची पेस्ट
आणि ही देखील कांद्यासोबत 1 ते 1.5 मिनटं चांगली परतून घेऊया, म्हणजे आल्या लसणाचा जो कच्चापणा आहे तो कमी होतो. तर आता इथे मी कांदा आणि आलं लसणाची पेस्ट छान अशी परतून घेतले. तर गॅस आता अगदी मंद ठेवायचा आहे आणि यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड, 1 छोटा चमचा लाल तिखट घालायचं आहे. त्याचबरोबर अर्थातच आपण बिर्याणी बनवते म्हटल्यावर 2 चमचे बिर्याणी मसाला. तर हा जो बिर्याणी मसाला आहे तो मी घरीच बनवलेला आहे. तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये कळवा, याची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. तर आता हे जे सगळे मसाले आहेत ना ते आपण 1-2 मिनटं चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं, म्हणजे मसाल्याचा कच्चा पण कमी होतो आणि त्यामुळे त्याचा जो फ्लेवर आहे तो बिर्याणीमध्ये मस्त लागतो. तर इथे बघा अगदी 2 ते 3 मिनटं हा मसाला मी छान परतून घेतला आहे. आता यामध्ये आपण काही भाज्या ॲड करूया. तर त्यासाठी इथे मी पाव वाटी गाजराचे तुकडे, पाव वाटी ताजं मटार, तुम्ही इथे फ्रोझन मटारसुद्धा वापरू शकता. त्याचबरोबर अगदी पाव वाटी किंवा तुमच्या आवडीनुसार इथे फ्लावरचे तुकडे घालायचे. तर इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो देखील बारीक कट करून घेतले, ते देखील घालूया. तर भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही घालू शकता किंवा अगदी कमी जास्त देखील करू शकता. तर ज्या माझ्याकडे भाज्या होत्या त्या मी यामध्ये घातलेल्या आहेत. तर आता ह्या ज्या सगळ्या भाज्या आहेत ना त्या आपण या मसाल्यासोबत एकदा चांगल्या परतून घ्यायच्या, म्हणजे जे मसाले आहेत ते भाजीला छान व्यवस्थित लागतात. तर आता भाज्या चांगल्या परतून झाल्या की इथे मी 1 अर्धी वाटी ताजं दही घेतलेलं आहे आणि ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तर दही घातल्यानंतर आपल्याला हे पटपट मिक्स करून घ्यायचं आहे. तर आज आपण भाज्या मॅरिनेट न करता अगदी झटपट ही बिर्याणी बनवतो आहे. तर हे बघा अगदी व्यवस्थित मी हे दही जे आहे ते भाज्यांसोबत चांगलं मिक्स करून घेतले. आता यावरती झाकण ठेवून 1-2 ते 3 मिनटं याला दणकून असं वाफवून घ्यायचं, म्हणजे सगळे जे मसाले आहेत ना ते भाज्यामध्ये छान आतपर्यंत मुरले जातात. आहा, काय भारी मसाला सांगते. झाकण खोलताच त्याचा मस्त सुगंध अगदी घरभर पसरलेला आहे. भाज्या अगदी छान हलक्याशा शिजल्या गेलेत, मसाले आतपर्यंत मुरले गेलेत. तर हे एकदा खालून हलवून घ्यायचं आणि आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर भाज्यांना लागेल इतकंच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. तर दही घालण्याच्या आधी आपल्याला भाज्यामध्ये मीठ अजिबात नाही घालायचं, दही घातल्यानंतरच यामध्ये मीठ घालायचं आहे. तर आता आपण याला थर लावून घेऊया. तर सगळ्यात आधी आपण यावरती घालायचं आहे तळून घेतलेला कांदा, त्याचबरोबर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि जे आपण भिजवून घेतलेलं तांदूळ होतं ना ते देखील आता यामध्ये आपण घालू. तर हे जे तांदूळ आहे थोडंसं असं पसरवून घ्यायचं. तर जे आपण बिर्याणी थर लावून करतो ना, म्हणजे दम बिर्याणी, त्याची चव थोडीशी वेगळीच असते आणि भारी असते. पण जर तुमच्याकडे वेळ नसेल आणि काही झटपट आणि चविष्ट चमचमीत खायचं म्हटलं ना तर ही व्हेज बिर्याणी एकदा नक्की ट्राय करून बघा. तर तांदळाचा थर लावून घेतला की यावरती थोडासा अजून तळलेला कांदा, आपण जे फ्राय करून घेतलेले काजूचे तुकडे होते ते घालायचे, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अगदी थोडासा यावरती बिर्याणी मसाला भुरभुरायचा. त्याचबरोबर चवीनुसार मीठ. आपण भाज्यांसाठी आधी मीठ घातलेलं, आता भातापुरतं आपल्याला इथे मीठ घालायचं आहे. त्याचबरोबर तळून घेतलेले पनीरचे तुकडे आणि इथे थोडासा मी अगदी चमच्यावर रंगाचं पाणी घेतले, केसरी रंगाचं पाणी. तर हे सुद्धा आपण घालू, यामुळे बिर्याणीला रंग अगदी सुरेख येतो. तुम्ही इथे केसरचं दूधसुद्धा वापरू शकता किंवा केसरचं पाणी घातलं तरी देखील चालेल. तर आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. तर पाण्याचं प्रमाण कसं ठरवायचं, तर ज्या वाटीने आपण 1 वाटी तांदूळ घेतलेलं त्याच वाटीने आपल्याला 1.5 वाटी म्हणजे तांदळाच्या 1.5 पट पाणी घ्यायचं आहे. तर आता याला झाकण लावून आपण मध्यम आचेवरती फक्त 1 शिटी काढून घ्यायचं आहे. तर गॅस अगदीच बारीक किंवा अगदीच मोठा नाही ठेवायचा, मध्यम गॅसवरतीच आपल्याला 1 शिटी करून घ्यायचे, म्हणजे अगदी परफेक्ट बिर्याणी शिजली जाते. तर इथे आपली मस्त चमचमीत मोकळी सुटसुटीत आणि मऊसूत अशी व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे. परफेक्ट टेक्स्चर, परफेक्ट रंग आलेला आहे आणि काय भारी दिसते, तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी दाखवते देखील बघा.
अगदी बघता क्षणी खाण्याची इच्छा होते. जेव्हा मी कुकरचं झाकण खोललं ना, अगदी घमघमाट सुटला संपूर्ण घरामध्ये. तर आता ही परफेक्ट व्हेज बिर्याणी आपण एका ताटामध्ये सर्व करूया. तर ही व्हेज बिर्याणी तुम्ही कोशिंबीरसोबत किंवा रायत्यासोबत खाऊ शकता किंवा अशी जरी खाल्ली ना कमाल लागते. तर भाज्या मॅरिनेट न करता, बिर्याणीला दम न देता अगदी झटपट कुकरच्या फक्त एका शिटीमध्ये आज आपण ही व्हेज बिर्याणी बनवलेली आहे. तरीसुद्धा मस्त लागते. आणि तुमच्याकडे वेळ जर कमी असेल तर ही व्हेज बिर्याणी तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करून बघा. तर आजची ही व्हेज बिर्याणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, यामध्ये काही शंका असतील तर त्या मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.